चारही पक्षांना प्रत्येकी 12-12 जागांचा फॉर्म्युला अमान्य असेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा, प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला सवाल। इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका असेल, फॉर्म्युला ठरला, शिक्कामोर्तब बाकी, सुप्रिया सुळेंची माहिती। सोम्या गोम्यांना आपण उत्तर देत नाही, राऊतांच्या टोपी संभालोच्या टीकेवर अजितदादांची टीका। तर सोम्या गोम्या कोण हे 2024 ला ठरेल, राऊतांचं उत्तर। दादा सोबत नसल्यामुळे सुप्रिया सुळेंना बारामतीमध्ये तळ ठोकण्याची वेळ, रुपाली चाकणकरांची टीका। अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे अजित पवारांमुळेच निवडून आल्याचाही दावा। निर्यात बंदी रद्द होईपर्यंत बाजार समित्यांमध्ये कांदा आणणार नाही, शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका। 8 जानेवारीपासून संपाची तयारी। निर्यात बंदीपूर्वी सरासरी 4000चा भाव असलेला कांदा आता 1000च्या खाली, 900 रुपये क्विंटल आजचा सर्वाधिक कमी भाव। कांदा उत्पादकांचा खर्चही निघेना। पाणबुडी प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला नाही, निवडणुकीमुळे तरुणांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न, अजित पवारांची विरोधकांवर टीका। मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी, नव्या मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांचं आंदोलन। नव्या मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालक आक्रमक, मुंबई अहमदाबाद महामार्गावर रांगा। अपघातामध्ये दोषी ठरल्यास 10 वर्ष कैद आणि 7 लाखांच्या दंडाच्या तरतुदीला विरोध। वेगळ्या विदर्भासाठी नागपुरात विदर्भवादी संघटना आक्रमक, विदर्भवादी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन। मंत्रिपदासाठी भरत गोगावलेंच्या देवदर्शनाचा सिलसिला कायम, वर्षावरचा गणपती, पुण्यातला महादेव, पंढरपूर नंतर आता कोल्हापूरच्या अंबाबाईकडे मंत्रिपदाचं साकडं। रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे, त्यांना सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास 100% प्रचार करणार, उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांची प्रतिक्रिया। लाठीचार्जची आठवण झाल्यावर सरकारचं तोंडही बघावंसं वाटत नाही, जालन्यामधील घटनेवरून मनोज जरांगे यांचं वक्तव्य। 20 जानेवारीच्या आत मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येला जाऊ, प्रभू रामाने सरकारला सद्बुद्धी द्यावी, मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप, भूकंपानंतर सुनामीचा अलर्ट जारी, समुद्र किनाऱ्यावर 1 मीटर उंचीच्या लाटा। इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, ब्रह्मांडातील बारकाव्यांचं संशोधन करण्यासाठी मोहीम। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी, तातडीने एफआयआर दाखल, पुढील तपास सुरू। दहशतवाद, अंमली पदार्थांच्या व्यापाराची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस मिळणार, जम्मू काश्मीर पोलिसांकडून 1 लाखांपर्यंतचं बक्षीस जाहीर। इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मॅन ऑफ द इयरचा किताब, तर इटलीमध्ये विरोधक आक्रमक, मेलोनी यांनी पितृसत्ता किताब न स्वीकारण्याची मागणी।